नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिशा ट्युटर्सचे आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा लेसन नंबर 1 पाहत होतो, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.5 सॉल्व्ह करणार आहोत. तो सॉल्व्ह करण्याआधी आपण यामध्ये जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे ते बघूया. प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये आपल्याला क्वेश्चनमध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेले असेल आणि त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला इक्वेशन्स फॉर्म करायचे आणि ते इक्वेशन्स आपण इलिमिनेशन मेथड किंवा आणखी दुसऱ्या मेथड आहेत त्यांनी सॉल्व्ह करणार आहोत. तर आपण प्रॅक्टिस सेट 1.5 मधला फर्स्ट क्वेश्चन बघूया. तो दिलेला आहे, 2 numbers differ by 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers. म्हणजे आपल्याला काही कंडिशन दिलेल्या आहेत. त्यातली फर्स्ट कंडिशन काय दिली आहे, 2 numbers differ by 3. म्हणजे काय, डिफर म्हणजे त्यातला जो डिफरन्स आहे तो 3 आहे. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो फर्स्ट कंडिशन फर्स्ट काय दिलेली, 2 numbers differ by 3. Let the 2 numbers are x and y. कारण आपल्याला 2 नंबर जे दिलेले ते आपल्याला माहित नाहीयेत आणि त्याला आपण काय म्हटलं x आणि y म्हटलं. आणि या 2 नंबर मधला जो डिफरन्स आहे तो आहे 3. x minus y is equal to 3. आणि हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे. आता सेकंड कंडिशन काय दिली बघूया. द सम म्हणजे ॲडिशन कशाची, ट्वाइस द स्मॉलर नंबर. ठीक आहे. आता यातला जो स्मॉलर नंबर असणार आहे त्याची ट्वाइस करायची म्हणजे इंटू 2 करायचं. अँड थ्राइस द ग्रेटर नंबर म्हणजे जो ग्रेटर नंबर आहे त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. इज 19. आणि त्या दोघांची जी ॲडिशन असणार आहे ती असणार आहे 19. आणि यावरून आपल्याला ते 2 नंबर फाइंड आउट करायचे आहेत. तर आता इथे आपल्याला स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर माहीत नाहीयेत, तर ते कसे ओळखायचे. आपण जेव्हा ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करतो तेव्हाच आपल्याला पॉझिटिव्हमध्ये आन्सर येतं ना. आणि हे ऑलरेडी 3 दिले ते पॉझिटिव्हमध्ये दिलेले आहे. म्हणजे आपला x हा झाला ग्रेटर नंबर आणि y हा झाला स्मॉलर नंबर. तर आपण इथे म्हणूयात कंडिशन 2, x is the greater number and y is the smaller number. ठीक आहे. आपण x हा ग्रेटर नंबर घेतला, y हा स्मॉलर नंबर घेतला. आता पुढे कंडिशन काय दिली बघूया. सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. ठीक आहे. स्मॉलर नंबर आहे y, त्याची केली ट्वाइस. ठीक आहे. आपण स्मॉलर नंबरची ट्वाइस केली. आणि थ्राइस द ग्रेटर नंबर आहे x आणि त्याची आपण काय केली, थ्राइस म्हणजे 3 ने मल्टिप्लाय केलं. आणि त्यांची जी आहे ती ॲडिशन म्हणजे सम जी आहे ती किती दिली आहे, 19. ठीक आहे. आणि हे झाले इक्वेशन सेकंड. तर आता हे इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करणार. 2 इक्वेशन्स आहेत, x मायनस वाय इज इक्वल टू 3 आणि 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. आता इथे कोइफिशियंट बघायचे. एक्सचे कोइफिशियंट आहे 1 आणि 3 आणि वायचे कोइफिशियंट आहेत 1 आणि 2. जर आपण फर्स्ट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं, वाय कोइफिशियंटला 2 ने मल्टिप्लाय केलं तर -2y होतील आणि हे +2y होतील आणि हे कॅन्सल होईल. ठीक आहे. किंवा आपण फर्स्ट इक्वेशनला 3 ने जरी मल्टिप्लाय केलं तरीही चालेल, सबट्रॅक्शन करून आन्सर येईल. तर आता आपण फर्स्ट इक्वेशन जे आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय करूयात. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. ठीक आहे. आता 2 ने मल्टिप्लाय केलं काय होणार, 2x मायनस 2y इज इक्वल टू 3 × 2 होतात 6. आणि हे झालं इक्वेशन नंबर 3. आता आपण जे सेकंड आणि थर्ड इक्वेशन आलेलं आहे ना त्यांचे ॲडिशन करूया. कारण इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. आपण बघितलं होतं जेव्हा डिफरंट साईन असेल तेव्हा आपण ॲडिशन करतो आणि जर सेम साईन आला असेल इथे तर आपण सबस्ट्रॅक्शन करणार. सेम साईन इथे आलं असेल या कोइफिशियंटला किंवा इथे तर आपण सबस्ट्रॅक्शन करणार. डिफरंट असेल तर ॲडिशन करणार. आपण ॲडिशन करूयात. ॲडिंग इक्वेशन 2 and 3. आता सेकंड इक्वेशन आहे 3x प्लस 2y इज इक्वल टू 19 आणि थर्ड आहे 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. ठीक आहे. आता ॲडिशन केल्यानंतर हे +2y -2y कॅन्सल झाले. 3 + 2 झाले 5x इज इक्वल टू 19 + 6 झाले 25. x इज इक्वल टू 25. मल्टिप्लिकेशनचे 5 डिवाइडला आले. x इज इक्वल टू 5 × 5 केल्यानंतर येतात 25. आपला आन्सर आला x इज इक्वल टू 5. तर आपली जी आता व्हॅल्यू आली आहे x इज इक्वल टू 5
की आपण फर्स्ट सेकंड थर्ड यातल्या कोणत्याही इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. तर आपण फर्स्ट इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूयात. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. ठीक आहे. आता फर्स्ट इक्वेशन काय दिलेलं आहे तर x मायनस y इज इक्वल टू 3. x मायनस y इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 5 मायनस y इज इक्वल टू 3 मायनस y इज इक्वल टू 3 आणि हे झाले मायनस 5 प्लस y 5 जे आहेत ते राईट साईडला नंतर मायनस 5 झाले. मायनस y इज इक्वल टू 3 मायनस 5 हे होतात 2 आणि आन्सरला साईन ग्रेटर नंबरचं मायनस y इज इक्वल टू मायनस 2 म्हणजेच y इज इक्वल टू आले आपले 2. ठीक आहे. हे मायनस मायनस साईन आहे ते कॅन्सल झालं. y इज इक्वल टू आले 2. मग आता आपण इथे म्हणू शकतो द टू नंबर्स आर 2 and 5. सेकंड क्वेश्चन पाहूया आता. सेकंड क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग. आपल्याला काही दिलेलं आहे, इथे सांगितलेलं आहे आय एम अ रेक्टँगल, म्हणजे हा आहे रेक्टँगल, याची 2x प्लस वाय प्लस 8 आणि 4x मायनस वाय हे काय दिली आहे लेंथ दिली आहे आणि 2y आणि x प्लस 4 याची ही ब्रेड दिली आहे. ठीक आहे. आणि याच्यावरून आपल्याला फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y आणि पुढे फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया, म्हणजे रेक्टँगलचा आपल्याला पेरिमीटर आणि एरिया काढायचा आहे. आता फर्स्ट आपण बघूयात रेक्टँगलच्या ज्या समोरच्या साईड्स असतात त्या इक्वल असतात ना, म्हणजेच ही साईड आणि ही साईड इक्वल असणार. जर ही साईड 10 असेल तर ही पण 10च असेल. जर ही साईड 5 असेल तर ही पण 5च असणार. म्हणजेच 2x प्लस वाय प्लस 8 हे 4x मायनस वायच्या इक्वल झाले आणि तसंच 2y हे x प्लस 4च्या इक्वल झाले. तर आता आपण इथे लेंथ घेऊयात. द लेंथ ऑफ गिवन रेक्टँगल इज ठीक आहे. लेंथ किती दिली आहे 2x प्लस वाय प्लस 8 अँड 4x मायनस वाय. ठीक आहे. आता ही लेंथ दिली आहे म्हणजे ही काय असणार आत्ताच आपण बघितलं इक्वल असते. 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू 4x मायनस वाय. ठीक आहे. आता यापुढे काय करणार आपण, हे जे प्लस वाय आहे ते आपण लेफ्ट साईडला घेऊयात. वाय प्लस 8 इज इक्वल टू 4x आणि हे जे प्लस 2x आहेत ते आपण राईट साईडला घेऊयात. म्हणजेच आपण काय केलं, x जो कोइफिशियंट आहे तो राईट साईडला घेतला आणि y हा आहे तो लेफ्ट साईडला घेतला. आता ते y प्लस वाय हे झाले 2y प्लस 8 इज इक्वल टू 4x मायनस 2x हे होतात 2. 4 मायनस 2 2 आणि हे x. आता त्यानंतर आपण हे इक्वेशन भेटलं ना आपल्याला 2x 2y आणि 8. तर आता हे आपण इक्वेशन लिहूयात 2x. ठीक आहे. हे 2x 2y राईट साईडला आले मायनस 2y झाले. आता आपण हे प्लस 8 आहेत ते इथेच ठेवूयात. 2x मायनस 2y इज इक्वल टू 8 झाले. आता इथे 2 आहे इथे 2 8. जर आपण या पूर्ण इक्वेशनला जर आपण 2 ने डिवाइड केलं, डिवाइड बाय 2 x मायनस y इज इक्वल टू 4 आणि हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. आता सेम असंच आपण ब्रेड घेऊया. ब्रेड किती दिली आहे 2y आणि x प्लस 4. The breadth of given rectangle is किती आहे 2y and x plus 4. म्हणजेच आता हे इक्वल झाले ना 2y इज इक्वल टू x प्लस 4 आणि मग हे इक्वेशन झालं. हे x आपण इकडे घेऊयात x मायनस 2y. ठीक आहे. x आपण इथेच ठेवले 2y आहे ते राईट साईडला आले मायनस झाले आणि इज इक्वल टू हे लेफ्ट साईडला गेलेत मायनस 4 झाले. ठीक आहे. आणि हे इक्वेशन झालं सेकंड. आता आपल्याला दोन इक्वेशन भेटलेत. त्या दोन इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट 1 1 आहे. म्हणजे जर आपण सबस्ट्रॅक्शन इथे केली तर एक्स इलिमिनेट होऊ शकतो कारण इथे प्लस आहे इथे प्लस आहे. सेम साईन म्हटल्यानंतर आपण सबस्ट्रॅक्शन करतो. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. आता आपण सेकंड 1 मधून का सबस्ट्रॅक्ट केलं, सेकंडचा जो कोइफिशियंट आहे तो आहे -2 आणि इथे फर्स्टचा कोइफिशियंट आहे -1. आता इथे नंबर लाईन आपल्याला माहिती आहे 0 -1
-2, ठीक आहे ना. आता जर असं जर गेलं तर -1 हा ग्रेटर झाला ना -2 पेक्षा, म्हणून आपण हा -2 आहे तो -1 मधून मायनस करणार आहोत. म्हणजेच इक्वेशन सेकंड हे फर्स्ट मधून मायनस करूया. x - y = 4 आणि ते आले x - 2y = -4. ठीक आहे. आता सबस्ट्रॅक्शन करणार आहोत आपण. प्लसचे झाले मायनस, मायनसचे झाले प्लस, मायनसचे झाले प्लस. ठीक आहे. एक्स आणि एक्स कॅन्सल झाले. -y आणि +y हे किती झाले? फक्त y आले. ठीक आहे. -y आणि ते +2y याचं जेव्हा सबस्ट्रॅक्शन होईल म्हणजे प्लस आणि मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन होणार आणि ग्रेटर नंबरचं साईन प्लस येणार. = 4 + 4 हे झाले 8. म्हणजेच आपलं आन्सर आलं y = 8. आणि मग ही y = 8 आले ते आपण फर्स्ट किंवा सेकंड इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूयात. सबस्टिट्यूटिंग y = 8 इन इक्वेशन 1. फर्स्ट मध्ये आपण सबस्टिट्यूट करूयात. x - y = 4. x - y ची व्हॅल्यू आहे 8 = 4. x = 4 -8 आहेत ते राईट साईडला आले ते झाले +8. x = आपला आन्सर आलं 12. 8 + 4 होतात 12. याला आपण ब्रॅकेट करूयात. आपल्याला x y ची व्हॅल्यू भेटली. ठीक आहे. आता यावरून आपण लेंथ काढू शकतो. ठीक आहे. आता लेंथ या दोन्हीपैकी कोणतीही घेतली तरी ही आपली इक्वलच येणार आहे. जर आपण इथे 4x - y थोडं सिंपल इक्वेशन यामध्ये x आणि y ची व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर आपल्याला लेंथ भेटेल आणि ते 2y आणि x + 4 यातलं कोणतंही इक्वेशन घेतलं आणि त्यात आपण x ची किंवा इथे y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तरी आपल्याला इथे ब्रेड्थ भेटून जाईल. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण पेरिमीटर आणि एरिया फाइंड आउट करूयात. ठीक आहे. आता इथे लेंथ बघूयात आपण. लेंथ = आपण घेऊयात लेंथला 4x - y. 4 आता x ची व्हॅल्यू आहे इथं 12 आणि y ची आहे 8. x ची आहे 12 आणि y ची आहे 8. ती आपण सबस्टिट्यूट केली. 12 × 4 48 होतात. -8 = 40. म्हणजे लेंथ आली आपली 40. तसंच आपण आता ब्रेड्थ काढूयात. ब्रेड्थ = आता इथे आपण x + 4 घेऊया. ठीक आहे. ब्रेड्थ 2y घेतला तरीही चालेल. x + 4 = x ची व्हॅल्यू आहे 12. 12 + 4 आणि हे येतील 16. ठीक आहे. आता आपली लेंथ आणि ब्रेड्थ भेटली तर पेरिमीटर कसा फाइंड आउट करायचा? ठीक आहे. पेरिमीटरचा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे. पेरिमीटरचा फॉर्म्युला असतो 2 लेंथ × ब्रेड्थ. ठीक आहे. 2 इन ब्रॅकेट लेंथ × ब्रेड्थ हा झाला पेरिमीटरचा लेंथ प्लस ब्रेड्थ. लेंथ प्लस ब्रेड्थ. ठीक आहे. हा झाला पेरिमीटरचा फॉर्म्युला. = 2 लेंथ आहे 40 प्लस ब्रेड्थ आहे 16. 2 आता इथे झाले 6 आणि 0 6 आणि 4 + 1 5 आणि 56 × जेव्हा 2 करू तेव्हा आपला आन्सर येईल 6 × 2 12 5 × 2 10 + 1 11 112 युनिट. ठीक आहे. पेरिमीटर भेटला. आता आपण इथेच एरिया फाइंड आउट करूयात. एरिया एरिया काय असतो? लेंथ × ब्रेड्थ लेंथ आली आपली 40 आणि ब्रेड्थ आहे 16. 40 × 16 16 × 0 0 16 × 4 64 युनिट. ठीक आहे. आपला पेरिमीटर भेटला 112 युनिट आणि एरिया भेटला 640 युनिट. यानंतर थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन आहे द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. If we double the age of the father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present age. ठीक आहे. आपल्याला पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे? फर्स्ट कंडिशन काय दिली ती बघूया. द सम ऑफ फादर्स एज अँड सम कोणाची? फादर्स एज अँड एज ऑफ हिज सन. त्या दोघांची सम आहे पण सनच्या एजला ट्वाइस म्हणजे मल्टिप्लाय बाय 2 करायचे आणि तेव्हा ती येते 70. तर आता आपण काय करूयात? लेट फादर्स एजला आपण x घेऊया आणि सन्स एजला y घेऊयात. लेट द फादर्स एज बी x years and son's age
बी वाय येस. ठीक आहे, एक्स आणि वाय घेतले. त्यानंतर आता कंडिशन फर्स्ट बघूयात. कंडिशन फर्स्ट काय दिली आपल्याला, सम ऑफ फादर्स एज. ठीक आहे, फादर्स एज आहे एक्स आणि दुसरं ट्वाइस द एज ऑफ हिज सन. आता सनचं एज आहे वाय, त्याची ट्वाइस केली आणि त्याची सम केली तर ती किती येते 70. ठीक आहे, आणि हेच आपल्याला इक्वेशन भेटलं फर्स्ट. त्यानंतर काय दिलेलं आहे, कंडिशन सेकंड म्हणूयात. आता कंडिशन सेकंड आहे इफ वी डबल द एज ऑफ द फादर, म्हणजे फादरचं एज आपण डबल केलं. ठीक आहे, फादरचं एज आहे एक्स आणि त्याला आपण डबल म्हणजे मल्टिप्लाय बाय 2 अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन. सनचं एज आहे वाय आणि त्याच्यात ॲड केलं म्हणजे ॲडिशन केली तर द सम इज 95, म्हणजे त्याची ॲडिशन येते 95 आणि हेच आपलं इक्वेशन झालं सेकंड. आता इथे आपल्याला दोन इक्वेशन भेटलेत, हेच दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर आता आपण काय करूया, जे फर्स्ट इक्वेशन आहे त्याला एक्सचा कोइफिशियंट 1 आहे आणि सेकंड इक्वेशनमध्ये 2 आहे, तर आपण इथे 2 ने मल्टिप्लाय करूयात. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. ठीक आहे, 2x प्लस 2 × 2 4y इज इक्वल टू 7 × 2 14 होतात आणि हे 0.40 आणि हे इक्वेशन आपल्याला भेटलं थर्ड. आता जे आपलं सेकंड आणि थर्ड इक्वेशन भेटलेलं आहे त्यात आपण एक्स हा इलिमिनेट करू शकतो. आता इथे साईन प्लस आहे म्हणजे सेम साईन आहे तर आपण सबस्ट्रॅक्शन करूयात. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. थर्ड इक्वेशनमधून सेकंड सबस्ट्रॅक्ट करूया कारण इथे आहे 4y आणि इथे आहे 1y. 2x प्लस 4y इज इक्वल टू 140 मायनस 2x प्लस y इज इक्वल टू 95. आता इथे काय होणार, साईन चेंज होणार, प्लसचं मायनस होणार, इथेही प्लसचं मायनस होणार, इथे प्लसचं मायनस होणार. 2x आणि 2x कॅन्सल होती, 4y मधून -y गेले म्हणजे सबस्ट्रॅक्शन झालं 3y. साईन ग्रेटर नंबरचा आला प्लस आणि 140 मधून 95 गेले तर येतात 10 मायनस 5 येतात 5. इथे 14 मायनस 9 येतात 5 आणि इथे 0 आलं, 0 मायनस 0 0 इथे येणार 45. ठीक आहे, y इज इक्वल टू 45 डिवायडेड बाय 3. मल्टिप्लिकेशनचे 3 डिवाइडला आले. y इज इक्वल टू 3 ने इथं डिवाइड केलं, 3 1 जा 3 आणि 3 5 जा 15. y इज इक्वल टू आपलं आन्सर आलं 15 आणि ही जी y इज इक्वल टू 15 व्हॅल्यू आली आहे ती आपण फर्स्ट किंवा सेकंड इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूयात. सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट आहे x प्लस 2y इज इक्वल टू 70. x प्लस 2 y ची व्हॅल्यू आहे 15 इज इक्वल टू 70. x प्लस 15 × 2 30 होतात इज इक्वल टू 70. x इज इक्वल टू 70 प्लस 30 आहे ते राईट साईडला गेले -30 झाले आणि x इज इक्वल टू 70 मायनस 30 केल्यानंतर 40 येतात. x ची व्हॅल्यू आली 40. आता आपण x म्हणजे काय घेतलेले, फादर्स एज आणि y म्हणजे सन्स एज, म्हणजेच द एज ऑफ फादर इज 40 years and the age of his son is 15 years. ठीक आहे, फादर्स एज आलं 40 years आणि सन ऑफ एज आलं 15 years. फोर्थ क्वेश्चन पाहूया. आता फोर्थ क्वेश्चन आहे द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its न्यूमरेटर. ठीक आहे, आता इथे आपल्याला फ्रॅक्शन दिलेलं आहे. फ्रॅक्शन म्हणजे काय असतं ते बघूयात. लेट द फ्रॅक्शन इज x अपॉन y. ठीक आहे, हे झालं फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे डिनॉमिनेटर न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असणार. आता पुढे काय दिले बघूयात. फर्स्ट कंडिशन दिली आहे डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन. डिनॉमिनेटर काय आहे y. ठीक आहे, तो घेतला इज 4 more than म्हणजे काय, हा जो आहे डिनॉमिनेटर तो
4 मोर दॅन म्हणजे इथं प्लस 4 येणार. मोर दॅन म्हणजे प्लस येतं. 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटर आहे एक्स आणि त्याचं ट्वाइस केलं म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, हे आपल्याला भेटलं फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड कंडिशन काय आहे बघूया. सेकंड कंडिशन आहे डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरच्या 12 टाइम्स जास्त आहे किंवा जास्त होईल. पण कधी? इफ. इफ म्हणजे जर बोथ द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. रिड्यूस्ड म्हणजे काय? कमी केले. न्यूमरेटरमधून 6 कमी केले आणि डिनॉमिनेटरमधून 6 कमी केले. आता इथे बघा डिनॉमिनेटर बिकम्स. डिनॉमिनेटर काय आहे? वाय. बिकम्स. बिकम्स म्हणजे काय? होईल. कधी होईल? 12 टाइम्स द न्यूमरेटर. ठीक आहे, 12 टाइम्स द न्यूमरेटर. हा कधी होईल? जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधून आपण 6 मायनस करू. ठीक आहे, जेव्हा आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरमधून 6 मायनस करू तेव्हा आपला जो डिनॉमिनेटर आहे तो 12 टाइम्स द न्यूमरेटर होईल. आणि हेच झालं आपलं सेकंड. आता यापुढे काय करणार? y मायनस 6 इज इक्वल टू हे झाले 12x मायनस 12 इंटू आपण 6 करणार आणि ते येतात 72. आता हे जे 12x आहेत ते आपण इथेच ठेवूयात आणि y प्लसमध्ये आहेत ते राईट साईडला घेऊयात. हे मायनस 6 इथेच आणि मायनस 72 आहेत ते आपण इथे घेऊयात. प्लस 72 होतील इथे 12x आणि हे प्लस 5 आहेत ते राईट साईडला आल्यानंतर होतील मायनस 5. आता हे मायनस 6 आहे आणि 72 आहे. डिफरंट साईन आहे तर सबस्ट्रॅक्शन होईल. आपला आन्सर येईल 66. आन्सरला साईन येईल ग्रेटर नंबरचं इज इक्वल टू 12x मायनस वाय. म्हणजे जर आपण ते सरळ करून लिहिलं 12x मायनस वाय इज इक्वल टू 66 आणि हे आपलं इक्वेशन झालं थर्ड. आता हे जे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे तेच आपण काय करूयात, फक्त इथे घेऊयात. हे जे 4 आहेत ते इकडे घेऊयात. मायनस 4 होतील इज इक्वल टू 2x आणि हे जे प्लस 5 आहेत ते इकडे आल्यानंतर मायनस 5 होतील आणि हेच आपलं इक्वेशन असेल. तर आपण इथे लिहून घेऊयात 2x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 4 आणि हेच इक्वेशन आपलं फर्स्ट असेल. ठीक आहे, आपण हा नंबर काढूयात. इथे देऊया. हे इक्वेशन असेल फर्स्ट आणि इक्वेशन असेल थर्ड. आता हे दोन इक्वेशन आपण सॉल्व करूयात. तर हे सॉल्व करताना इथे आहे मायनस वाय आणि इथे आहे मायनस वाय. जर आपण सेम साईन आहे तर सबस्ट्रॅक्शन केली तर हे वाय इलिमिनेट होईल. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3. ठीक आहे, थर्ड इक्वेशन आहे 12x मायनस वाय इज इक्वल टू 66 आणि फर्स्ट आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 4. इथे सबस्ट्रॅक्शन केलं. प्लसचं मायनस झालं साईन, मायनसचं प्लस झालं आणि मायनसचं प्लस झालं. मायनस वाय आणि प्लस वाय कॅन्सल झाले. 12x मायनस 2x केल्यानंतर 10x येतील आणि 66 प्लस 4 केल्यानंतर 70 येतील. x इज इक्वल टू 70 डिवायडेड बाय 10. मल्टिप्लिकेशनचे 10 डिवाइडला आले. x इज इक्वल टू 10 इंटू 7 70 होतात. आपला x इज इक्वल टू आपला आन्सर आला 7. आता हीच व्हॅल्यू आहे ती आपण फर्स्ट इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूयात. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 4. x ची व्हॅल्यू आहे 7 ती सबस्टिट्यूट केली. मायनस वाय इज इक्वल टू मायनस 4. 7 इंटू 2 14 मायनस वाय इज इक्वल टू मायनस 4. मायनस वाय इज इक्वल टू मायनस 4 प्लस 14 इकडे आल्यानंतर मायनस 14 होतील. मायनस वाय इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होईल आणि 14 प्लस 4 येतात 18 आणि साईन ग्रेटर नंबरचं मायनस म्हणून वाय इज इक्वल टू आले 18. मायनस मायनस कॅन्सल झाले आणि मग आपला रिक्वायर्ड फ्रॅक्शन काय आला, the required fraction is x upon y is equal to x आहे 7, y आहे 18. 7 upon 18. ठीक आहे. आता यानंतर आपण 5th नंबरचा क्वेश्चन बघूया. तो आहे 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A and B आर टू बी प्लेस्ड इन अ ट्रक. म्हणजे ट्रकमध्ये 2 टाईपचे बॉक्स दिलेले. ठीक आहे, हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. त्यांची कॅपॅसिटी किती आहे 10 टन. म्हणजे त्या ट्रकची कॅपॅसिटी आहे 10 टन. When 150 boxes of type A टाईपचे 150 boxes
आणि 100 बॉक्सेस ऑफ टाईप बी, आणि बी टाईपचे 100 जेव्हा आपण घेतो, आर लोडेड इन द ट्रक, जर ते ट्रकमध्ये भरले, इट वेट्स 10 टन्स, म्हणजे काय, त्याची कॅपॅसिटी आहे 10, आणि इथे पण जर आपण 150 टाईप एचे आणि 100 टाईप बीचे जर घेतले तर त्याची कॅपॅसिटी कंप्लीट होती. बट when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B. म्हणजेच काय, जेव्हा आपण 260 टाईप एचे बॉक्स लोड केले तर त्याची कॅपॅसिटी किती शिल्लक राहते, 40 बॉक्सेस अजून टाईप बीचे अजून ॲड होण्याची त्याची कॅपॅसिटी अजून शिल्लक राहते. म्हणजेच इथे काय होणार, 260 टाईप एचे आणि 40 टाईप बीचे होतील. सो दॅट इट इज फुल्ली लोडेड, म्हणजे काय, त्याची कॅपॅसिटी कंप्लीट होईल. फाइंड द वेट ऑफ इच टाईप ऑफ बॉक्सेस. तर इथे आपल्याला फर्स्ट काय करायला हवं, आता आपल्याला माहिती आहे का की बॉक्स टाईप एचे जे बॉक्स आहेत त्याचं वेट किती आहे, किंवा टाईप बीचे जे बॉक्स आहेत त्याचं वेट किती आहे हे माहीत नाही, तर त्याला आपण एक्स आणि वाय सबस्टिट्यूट एक्स आणि वाय म्हणूयात. लेट द वेट ऑफ बॉक्स type A is X and box type B is Y. ठीक आहे, X आणि Y म्हटलं. त्यानंतर आता कंडिशन फर्स्ट घेऊयात. कंडिशन फर्स्ट आहे, काय दिलेलं आहे, वेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए, टाईप ए म्हणजे काय आहे X, त्याचे किती घेतलेत 150, ठीक आहे, अँड 100 बॉक्सेस ऑफ टाईप बी म्हणजे काय वाय, त्याचे किती आहेत 100, ठीक आहे. हे जेव्हा म्हणजे याची काय होणार ॲडिशन, कारण दोन्ही पण आपण घेतोय ना एकत्र, दोन्ही जेव्हा घेतोय तेव्हा त्याची कॅपॅसिटी कंप्लीट होते, कितीची 10 टन्सची, ठीक आहे. आता इथे आपण बघूयात, हे आपण केजी मध्ये घेणार, ठीक आहे, कारण बॉक्सचं जे वेट असतं ते टनमध्ये तर नसतंच ना, केजीमध्ये असतं, आणि वेट आपण केजीमध्ये घेतो म्हणून केजीमध्ये घेतलं. आता इथे आपल्याला दिलंय 10 टन्स दिलंय ना, तर तेही आपल्याला केजीत करायला हवं, कारण इथे जर आपण एक्स आणि वाय हे केजीत घेतो तर आपल्याला जे ट्रकचं जे आहे कॅपॅसिटी ती पण आपल्याला केजीमध्ये घ्यायला हवी. तर इथे 1 टन इज इक्वल टू 1000 केजी. मग 10 टन्स म्हणजे किती होतील, तर 10 टन्स इज इक्वल टू, इथे एक झिरो वाढला ना, मग इथे पण एक वाढूयात आपण, 10,000 केजी होतील. मग इथे येईल आपला आन्सर 10,000, ठीक आहे. आता इथे 150 आहे, 100 आहे आणि 10,000, इथे कोणता मॅक्झिमम नंबरने आपण जर डिवाइड केलं तर आपल्याला सिम्पल फॉर्ममध्ये इक्वेशन भेटेल. तर इथे 50 नाही, इथे 150 आहे, इथे 100 10,000, जर आपण डिवाइड केलं 50 डिवाइड बाय 50 इंटू जर 3 केले तर येतील 150, 50 इंटू 3 केलं तर 150 येतील, म्हणजे इथं आलं 3x प्लस 50 इंटू 2 100 म्हणजे 2y इज इक्वल टू. आता इथे जेव्हा आपल्याला करायचं आहे तर इथं आपण रफ वर्क करूयात. 10,000 डिवायडेड बाय 50, 0 कॅन्सल झाले, 5 टू जा 10, 500 500 म्हणजे हे आले 200, आणि हेच झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर आपण कंडिशन सेकंड बघूयात. सेकंड कंडिशन आपल्याला काय दिली आहे, बट वेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए टाईपचे बॉक्सेस म्हणजे एक्स म्हटले त्याला, त्याचे किती 260, ठीक आहे, 260 ए टाईपचे आहेत, घेतलं. त्यानंतर आर लोडेड इन द ट्रक, इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी, ठीक आहे, म्हणजे ते अजून 40 बॉक्सेस ऑफ टाईप बीचे पण घेऊ शकते. या दोघांचं जेव्हा आपण ॲडिशन करू तेव्हाच कॅपॅसिटी कंप्लीट होतीये, आणि ती होतीये 10,000ची, ठीक आहे. आता इथे कोणत्या नंबरने आपण डिवाइड करूयात म्हणजे आपल्याला आन्सर भेटेल, मॅक्झिमम असा कोणता नंबर आहे की ज्याने आपण ह्या तिन्ही नंबरला डिवाइड करू शकतो. तर जर आपण इथे 20ने डिवाइड केलं, ठीक आहे, 20ने करूयात आपण डिवाइड. जर 20ने डिवाइड केलं तर 0 0 कॅन्सल, इथे येईल 13x प्लस 20 इंटू 2 40 2y. आता इथे करूयात 20ने 0 0 कॅन्सल झाले, 2 5 जा 10, 2 0 0 2 0 0 म्हणजे हे आलं 500, आणि हे आपलं झालं इक्वेशन नंबर सेकंड. फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन बघितलं तर इथे आपल्याला भेटतंय 2y आणि इथे भेटतंय 2y, पण हे साइन सेम आहे तर आपण सबस्ट्रॅक्शन करूयात. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. सेकंड इक्वेशन आहे 13x प्लस
2y इज इक्वल टू 500 मायनस 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. आणि हे सबस्ट्रॅक्शन करताना साईन चेंज होतील, प्लस आहेत ते सगळे मायनस होतील, 2y आणि 2y कॅन्सल होईल, 13 मायनस 3 होतील, हे येतील 10x इज इक्वल टू, आणि साईन येईल 10ला ग्रेटर नंबरचं प्लस, 500 मायनस 200 होतील, हे होतील 300. आणि मग आपला x इज इक्वल टू आन्सर येईल 300 डिवायडेड बाय 10, 0 0 कॅन्सल झाले, x इज इक्वल टू आपला आन्सर येईल 30. ठीक आहे, x इज इक्वल टू आपला आन्सर येईल 30. आणि आता ही x ची व्हॅल्यू आहे ती आपण सबस्टिट्यूट करूया फर्स्ट इक्वेशनमध्ये. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट आहे 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. 3x ची व्हॅल्यू 30 सबस्टिट्यूट केली प्लस 2y इज इक्वल टू 200. 3 इंटू 3 90 झाले प्लस 2y इज इक्वल टू 200. 2y इथेच 200 मायनस 90 होतील, 2y इज इक्वल टू 200 मायनस 90 110. हे 2y इज इक्वल टू 110 आलेले, y इज इक्वल टू 110 डिवायडेड बाय 2, कारण हे मल्टिप्लिकेशनमध्ये 2 आहेत. y इज इक्वल टू आपला आन्सर येईल 55. ठीक आहे, म्हणजेच वेट ऑफ काय येणार इथे, वेट ऑफ टाइप ए बॉक्स इज 30 kg. का 30 kg? कारण एक्स आपण काय म्हटलेलं आहे, टाइप ए बॉक्स, अँड टाइप बी बॉक्स इज 55 kg, कारण वायची व्हॅल्यू आली आहे 55. आता यानंतर आपण लास्ट क्वेश्चन बघूयात. लास्ट क्वेश्चन दिलेला आपल्याला, आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 km per hour and the average speed of aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance we shall travel by bus. Out of 900 किलोमीटर we shall travel some distance by bus and some by aeroplane. म्हणजेच त्यांनी काय केलंय, काही डिस्टन्स तो कशाने गेलाय, बसने, आणि काही डिस्टन्स तो कशाने गेलाय, एरोप्लेनने. मग आपण इथे घेऊया, लेट वी शॅल ट्रॅव्हल बाय बस इज इक्वल टू x किलोमीटर and we shall traveled by aeroplane is equal to y किलोमीटर. आपण जे त्यांनी ट्रॅव्हल केले बसने त्याला आपण x किलोमीटर घेतला, आणि जे त्यांनी ट्रॅव्हल केले एरोप्लेनने त्याला y किलोमीटर घेतलं. आणि त्यांनी तेच सांगितले, वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. किती डिस्टन्स आहे, 900 मधलं तो बसने एरोप्लेनने गेला. म्हणजे कंडिशन फर्स्ट आपली झाली x प्लस वाय, म्हणजे या दोन्ही एरोप्लेनने आणि बसने जे गेलेलं आहे ते डिस्टन्स आहे 1900 किलोमीटर, आणि हेच आपलं झालं फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर आपल्याला कंडिशन सेकंड बघायची आहे. कंडिशन सेकंड काय आहे, बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 km per hour. म्हणजे बसचं स्पीड किती होतं, 60 km per hour, आणि तेच ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन किती होतं, 700 km per hour. इट टेक्स 5 hours. म्हणजे आपल्याला हे आता आरमध्ये दिलेलं आहे ना, जर हे आपल्याला आरमध्ये दिले तर हे दोन्ही पण आपल्याला त्यातच घ्यावे लागतील ना, आरमध्येच. इथे किलोमीटर पर आर दिले, म्हणजे आपल्याला एकतर युनिट आहेत तेच असावे लागतील, म्हणजे आरचं आरमध्येच आपल्याला ठेवावं लागेल. मग त्यासाठी आता काय करणार, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. ठीक आहे, आता हा फॉर्म्युला आपण काय करूयात, टाईममध्ये लिहूयात, म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. कारण आपल्याला डिस्टन्स माहिती आहे आणि स्पीड पण आपल्याला इथे माहिती आहे. ठीक आहे, तर आपण टाईम काढू शकतो. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाईम इकडे गेला आणि स्पीड इकडे आलं. स्पीड
ठीक आहे. आता इथे काय करूयात आपण, दोन दिलेत ना, एक तर बसचं पण दिलेलं आहे आणि एरोप्लेनचं पण दिलेलं आहे. तर मग इथे घेऊयात टाईम, बसला घेऊयात T1 आणि एरोप्लेनला घेऊयात T2. आता इथे काय होईल, T1 आपण का घेतलं, कारण दोन दिलेत आपल्याला म्हणून घेतलेत, बस पण दिले आहे आणि एरोप्लेन पण दिलेलं आहे, म्हणून आपण T1 आणि T2 घेतलं. आता T1 मध्ये डिस्टन्स किती आहे, बसचा ट्रॅव्हल बाय बसचं डिस्टन्स आहे x किलोमीटर आणि स्पीड किती आहे बसचं 60 km/h, म्हणजे x/60 झालं. आणि तसंच टाइम टेकन बाय एरोप्लेन, किती टाइमला जाणार आहे, तर स्पीड घेऊया. स्पीड आहे एरोप्लेनचं डिस्टन्स आहे y किलोमीटर आणि स्पीड आहे 700. ठीक आहे. आणि हेच आपलं झालं एरोप्लेनचं टाइम. आता हे आपल्याला दोन टाइम भेटले. या दोन टाइमची जेव्हा आपण ॲडिशन करू तेव्हा 5 hours येईल, बरोबर, कारण डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस म्हणजे बसला आणि एरोप्लेनला मिळून किती वेळ लागलेला आहे 5 hours. आपण इथे म्हणूयात x/60 प्लस y/700 इज इक्वल टू 5. आता हे टाईममध्ये झालं T1, इथे झालं T1 प्लस T2 इज इक्वल टू T झालं. ओके. आणि हेच आपलं झालं सेकंड इक्वेशन. ठीक आहे. आता या इक्वेशनला पुढे सिम्प्लिफाय करूयात. आता इथे 700 इकडे घेऊयात, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 700x प्लस 60y डिवायडेड बाय हे किती होतील, 7 × 6 होतात 42 आणि हे 30 इज इक्वल टू 5. पुढे काय होईल, हे जे 42,000 आहेत ते राईट साईडला जातील. 700x प्लस 60y इज इक्वल टू 5 × 42000. पुढे आता आपण डिवाइड करायचं याला. 700x प्लस 60y इज इक्वल टू 5 × 0 0, इथे पण 0 येईल, हे 30 आले. 5 × 2 10, इथे आलं 1. 5 × 4 20 आणि हे 1 21. तर आता इथे कितीने डिवाइड होईल, इथे 60 700 आणि 2,10,000 आहे. जर याला आपण 10 ने डिवाइड करूयात, डिवाइड बाय 10 ने जर डिवाइड केला तर इथे येईल 70x प्लस इथे येईल 6y इज इक्वल टू, इथे एक 0 जाईल आणि येईल 21,000 आणि हे आपलं येईल थर्ड इक्वेशन. ठीक आहे. आणि मग हे जे आपलं फर्स्ट इक्वेशन आलेलं आहे आणि हे थर्ड, हे सॉल्व करूयात. आता इथे बघा, हे जे थर्ड इक्वेशन आहे तिथे एक्सचा कोएफिशियंट 70 आणि वायचं 6 आहे आणि इथे एक्स वायचा आपण इथं फर्स्ट इक्वेशनला 6 ने मल्टिप्लाय करूया वायला, कारण इथे 6 आहे. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/6. आता फर्स्ट इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 1900. हे 6x प्लस 6y इज इक्वल टू, इथे करूयात आपण 1900 × 6. 600 600 9 × 6 54. 6 × 1 6, 6 × 5 30, 6 × 1 6 आणि 5 हे 11 होतात. ठीक आहे. आणि मग इथे येईल 11,400 आणि हे इक्वेशन येईल 4. आता आपल्याला थर्ड आणि फोर्थ इक्वेशन सॉल्व करायचं आहे. जर सबस्ट्रॅक्शन केली तर प्लस 6y आणि प्लस 6y कॅन्सल होतील. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 3. थर्ड इक्वेशन आहे 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000 मायनस 6x प्लस 6y इज इक्वल टू 11,400. साइन चेंज होतील, सगळे प्लस आहेत ते मायनस झाले. 6y आणि मायनस 6y कॅन्सल झाले. 70 आणि मायनस 6 केल्यानंतर येईल 64x इज इक्वल टू, जेव्हा याची आपण सबस्ट्रॅक्शन करू 400 हे 0 0 मायनस 0 0 मायनस 0, 10 मधून 4 गेले 6 राहिले, इथे आलं 0, 10 मधून 1 गेला 9 राहिलं, इथे आलं 1 1 मायनस 1 0, 9600. x इज इक्वल टू 9600 डिवायडेड बाय 64. x इज इक्वल टू, आता इथे आपण डिवाइड करूयात. तर इथे जर आपण 16 ने जर डिवाइड केलं, 16 × 4 64, 16 × 6 96 होतात आणि हे 0 0. परत 4 ने आपण डिवाइड करूया. 4 1 जा 4, 4 5 जा 20 आणि 4 0 0 आणि हे ते 150. ठीक आहे. आणि आपण x काय घेतलेला आहे, बस. ठीक आहे. बस म्हणजे हे किती झालं, x इज इक्वल टू 150 किलोमीटर. ठीक आहे. म्हणजे बसने विशालने ट्रॅव्हल केलं
150 किलोमीटर. आता आपल्याला काढायला काय सांगितलं ते बघूया सोल्युशनमध्ये. विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. आता आपल्याला तर भेटलं ना एक्स 150 आहे आणि 150ला आपण बस घेतलेलं आहे, एक्स इज इक्वल टू बस घेतलेलं आहे ना, म्हणून विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस इज 150 किलोमीटर. आपलं प्रॅक्टिस सेट 1.5 कंप्लीट झालेलं आहे. आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात.